हिंदू हृदय सम्राट, गरीब व कामगारांचे कैवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सोलापुरातील स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मातोश्री व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे 1998 साली महाराष्ट्रातील विडी कामगारांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करून लाखो विडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवनदान दिले। त्यांच्याबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे समस्त हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट आहेत। महाराष्ट्र शासनाने त्यांना राष्ट्रीय महापुरुष म्हणून घोषणा केली। अशा महान स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मारक सोलापुरात झालेच पाहिजे, परंतु गेल्या 9 ते 10 वर्षांपूर्वी महानगरपालिकेत ठराव पारित होऊन देखील निधी आणि विविध कारणास्तव स्मारकाचे काम सुरू होऊ शकले नाही। विशेष म्हणजे स्मारकाचे भूमिपूजन एक नव्हे तर 2 ते 3 वेळा शासनाच्या माध्यमातून झाले आहे। तत्कालीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकासाठी 4 कोटींचा निधी मंजूर केला, तरी स्मारकाचे काम सुरू होऊ शकले नाही। म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सर्व तऱ्हेने प्रयत्न करून या वर्षभरात स्वर्गीय ठाकरे यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार असल्याचे निर्धार केल्याचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे। मासाहेब विडी घरकुल वसाहतीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि महिला कामगारांनी सदर निर्धार केला। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती, या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व मासाहेब बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या आमच्या सर्व कामगारांच्या वतीने, तसेच मासाहेब बिडी कामगार घरकुल वसाहती कुंभारी या संस्थेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत। बाळासाहेबांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगता येतात, परंतु प्रामुख्याने बाळासाहेबांनी बिडी कामगारांची ज्या वेळेला उदरनिर्वाहाचं साधन असलेले कारखाने बंद पडले, त्यावेळेला त्यांनी मध्यस्थी करून परत कारखाने चालू करून दिले। 1998 साली अशा बाळासाहेबांचा उपकार या बिडी कामगार कुटुंबियावर आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जी सामाजिक बांधिलकी त्यांनी आम्हाला घालून दिली, त्याच आधारावर महासाहेब बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने 5000 बिडी कामगारांच्या घरकुल योजना आम्ही राबवले। विविध या ठिकाणी सरकारी हक्क या कामगारांना मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, मी स्वतः, आमचे सर्व सहकारी व आमची संस्था करत आहे। आता बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने एकच आमची इच्छा आहे की सोलापुरामध्ये स्मारक लवकरात लवकर व्हावं। स्मारकाचं राजकारणामध्ये रूपांतर न करता प्रामाणिकपणाने स्मारक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने या संपूर्ण वर्षभरामध्ये मुख्य अजेंडा, जो कामकाजाचा आमचा अजेंडा आहे, तो स्मारक करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। त्याचा प्रयत्न आम्ही या वर्षभरामध्ये करणार आहोत। काही प्रमाणामध्ये सरकारी दरबारी असो किंवा शिवसैनिकांच्या बाळासाहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन, जे बाळासाहेबांचे भक्त आहेत ते सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बाळासाहेबांचं स्मारक जे थांबलं गेलेलं आहे, जे रखडलं गेलेलं आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेन असं या ठिकाणी ग्वाही देतो। बाळासाहेबांच्या या जयंतीनिमित्त तर या ठिकाणी वचनबद्ध करतो। मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।